शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी कवी वाल्मिका सारिखा मान्य विसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे रसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आपली 6व्या दशकाला सुरुवात झाली आहे आणि देवशोधन आपण पाहिलं आहे. म्हणजे आपल्याला देव आता कुठे कुठे असतो किंवा देव म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला समर्थाने समजावून सांगितली आहे. आता या देव म्हणजे सगुण रूपाकडून आपल्याला ब्रह्माकडे म्हणजे निर्गुणाकडे जायचं आहे. तेव्हा आजच्या समासाचं नावच मुळी ब्रह्मपावन असं आहे. ब्रह्मविद्या आपल्या ठाण्यामध्ये ब्रह्मविद्या सगळ्याला कल्पना आहे. तर ही जी ब्रह्मविद्या म्हणजे नेमकं काय आहे आता याचा काही आपल्याशी संबंध नाही आहे. पण ब्रह्म म्हणजे काय याचा विचार आता आजपासून सुरू करायचा. एका अर्थाने आपण 5व्या दशकापासूनच पाहिलं आहे की हळूहळू वेदांताकडे तत्त्वज्ञानाकडे वाटचाल चालू झालेली आहे. पण समर्थांच्या समोर श्रोते ते आपल्यासारखेच आहेत. आपलं वय जास्त आहे परंतु त्यांची त्या महंत जे त्यांना तयार करायचे होते त्यांच्या समोरचे जे शिष्यगण होते त्यांना तयार करण्यासाठी या पद्धतीने जायला हवं होतं. तसंच आपल्यासाठी सुद्धा ते आहे की एक एक विषय ते आपल्याला आपल्या आपल्या समजुतीप्रमाणे देत आहेत. त्यामुळे आपल्याला शब्द चांगला माहिती आहे म्हणजे ब्रह्मघोटाळा. आपल्याला एखादी गोष्ट कळलेली की आपण तो ब्रह्मघोटाळा आहे बाबा. याचा अर्थ ब्रह्म ही गोष्ट की आपल्याला पटकन कळणारी नाही आहे म्हणून आपण त्याला घोटाळा म्हणतो. तर तसं या ब्रह्मपावन समासाचा अभ्यास झाल्यावर आपलं होईल की एवढ्या सगळ्या ओव्या पाहिल्या आपण. कोणी आपल्याला विचारलं आज काय गं झालं वर्गात तर आपण काही 5-10 वाक्य सांगू शकू असं नाही. काहीतरी ब्रह्माबद्दल सांगितलं पण आता ते ब्रह्माबद्दल काही सांगणं शक्य नाही असंच सांगितलं. त्यामुळे हे ब्रह्म म्हणजे काय असं कळेल आपल्याला. एका अर्थाने असं आहे की ह्या सगळ्या ब्रह्मविद्येचं आकलन व्हायला सद्गुरूची आवश्यकता आहे. म्हणजे सद्गुरू हे शब्दांनी सांगणारे अशातला काही भाग नाही. त्याच्या नुसत्या सहवासात राहून त्याचे ग्रंथ वाचून आपोआप आपल्याला होणारं हे ज्ञान आहे. त्यामुळे कुणी दान देऊन होणार नाही. हे ज्ञान आपल्याला कुणीतरी दिलं असं नाही देता येणार किंवा कोणाच्या तरी नुसतं बघून आपण याला ब्रह्मज्ञान झालं आहे मग आपल्याला असं पण नाही. तर त्याच्या सहवासात राहून वृत्तीमध्ये आपल्या कसा बदल होईल त्या वृत्तीतल्या बदलाने आपल्याला ही गोष्ट समजेल असं आपल्याला कळेल. एका अर्थाने या सद्गुरूमुळे आपल्याला शाश्वत काय अशाश्वत काय सार काय असार काय या गोष्टी कळतील आणि हळूहळू या ब्रह्मनामाची गोष्ट काय आहे ही आपल्याला समजेल. त्याच्यासाठी आपल्याला ईश्वराचं सारखं अनुसंधान ठेवलं पाहिजे. हा शब्द पण आता आपल्या परिचयाचा झालेला आहे की अनुसंधान म्हणजे काय तर सारखी ती आठवण असली पाहिजे. आपण प्रापंचिक आहोत सगळेजण. आपल्याला अनुसंधान आता आपण आजी आजोबांच्या ह्याच्यात आहोत तर असतं नातवाचं अनुसंधान सारखं असतं. म्हणजे आपण आहोत भारतामध्ये पण परदेशात असणारी आपली मुलगी आणि जावई गावाला गेले तो पोरगा आपला नातू एकटा घरात आहे. अनुसंधान ते जेवला असेल का खाल्ला असेल का कुलूप लावलं असेल ना गॅस उघडाने न राहणार हे अनुसंधान आहे. ते जसं आपल्याला सारखं आठवतं ना प्रापंचिक उदाहरण एवढ्यासाठी द्यायचं की आपल्याला तो बरोबर कळतं की हो बाबा सारखं मनात तो विषय असतो की लहान आहे मुलगा आणि आई बाबा आपले सोडून गेलेत एकटा राहतो आहे सगळं जमेल ना किल्ली हरवली काही झालं गाडी चालवतो आहे किती मनात विचार ह्याला अनुसंधान म्हणायचं. आणि हे अनुसंधान ईश्वराचं राहावं म्हणजे मग आपल्याला हे ब्रह्मनामक काय गोष्ट आहे ती कळेल. आपल्याला प्रापंचिक अनुसंधानासाठी काही कष्ट घ्यायचे नसतात आपोआपच होतं ते. पण इथे जसं आम्ही आताच्या मुली तर आमच्या पुढे आहेत 4 गॅसवरती एकाच वेळेला स्वयंपाक करतात. इकडे पोळ्या पण चालू असतात इकडे भाजी टाकली असते ते दूध तापत असतं इकडे आणखीन काही ते डाळे भाजत असतात 4 गॅसच्या ह्याच्यावर. पण अनुसंधान सगळं तिथे असतं कुठे काही गडबड होत नाही बरोबर सगळीकडे लक्ष असतं. किती कमी वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा करायचे आहेत याची इतकी सवय झालेली असते. आता याचा अर्थ काय सवयीने आपण अनुसंधानात राहू शकतो. जर का व्यवहारामध्ये मी एकाच वेळेला एवढ्या ठिकाणी लक्ष देऊ शकते तर याचा अर्थ ईश्वराच्या अनुसंधानात मला राहता येतं. मग मी हाताने काही वेगळी कामं करत असेन कदाचित बुद्धीने काही वेगळी कामं करत असेन तरीही मी ईश्वराचं अनुसंधान ठेवू शकेन. याच्यासाठी आपल्याला अनुसंधान कायम ठेवायला समर्थ सांगतात.
आणि मग सद्गुरू आपल्याकडून हा अभ्यास करून देतं, शाश्वत अशाश्वत सांगतं, सार असार सांगतं, अनुसंधानात ठेवतं. आणि मग एकदा ते जमलं, कालच आपला विषय झाला की मनाच्या श्लोकांमध्ये मन वाईट आहे, चंचल आहे, वगैरे वगैरे सगळं आहे. पण त्याबरोबर त्या मनाला जर एखादी गोष्ट आपण लावली ना की ते अजिबात तिथून सोडत नाही, चिकटूनच राहतं. तो मनाचा गुण पण आहे. म्हणजे ध्यानाला बसताना असं गंमतशीर सांगतात की ध्यानाला बसा, पण असं करा की आज ना ध्यानाला बसताना अजिबात माकडाचा विषय आणू नका, हां, की हमखास माकडच. कारण ते मन आहे ना, ते असं आहे की तिथेच आता चिकटून बसतं. अबो काही गोष्ट करू नका की तेच करावंसं वाटतं. म्हणून सद्गुरू आपल्याला या गोष्टी सांगतात की अनुसंधानात राहायचं किंवा भगवंताशीच जोडून ठेवायचं. तर बाकी सगळ्या गोष्टी आपण असार आहेत त्या कशा काढून टाकायच्या, त्याचा अभ्यास हे सद्गुरू करून घेतात. त्यामुळे या परमार्थाकडे जाण्याचा मार्ग सद्गुरूंनी आपल्याला आखून दिलेला आहे. जसं आपण आत्तापर्यंतच्या 6 दशकांचा अभ्यास करता करता श्रवण, मनन, निधिध्यास आणि मग साक्षात्कार असं पाहत आलो. आणि माणसांच्यामध्ये पण आपण पाहिलं की बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे असं हळूहळू हळूहळू एक एक प्रगती होते. तसं आपल्याला आता दिसेल की अध्यात्माचं श्रवण करायचं. ज्या अध्यात्माबद्दल मला काही कळत नाही असं आपण सहज म्हणतो, नाही गं या अध्यात्मातलं काही आपल्याला कळत नाही, त्याचं श्रवण केलं ही पहिली पायरी आहे. की नुसतं श्रवण तर करावं, हळूहळू ऐकून ऐकून आपल्यात बदल होईल. मग सद्गुरू काय सांगतो आहे त्याचं पालन करावं. त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे. आता पुन्हा पुन्हा लक्ष ठेवायचं की आपल्याला असं वाटायची आवश्यकता नाही की मी काही सद्गुरूच केला नाही आहे, मग मी कुणाचं आज्ञेचं पालन करायचं. तर असं काही नाही. आपल्याकडे संत बसलेले आहेत सगळं करून. कुठल्याही सद्ग्रंथामध्ये सांगितलेल्या गोष्टींचं पालन आपण केलं की ते सद्गुरू पालनच आहे. त्यामुळे अध्यात्म श्रवण करावं, निरनिराळे ग्रंथ वाचावेत, ऐकावेत. आपल्यासाठी आता श्रवणाला आपण सगळेजण इतके भाग्यवान आहोत की ऐकायला हव्या तेवढ्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतील अशा मिळालेल्या आहेत. त्या भरपूर श्रवण करावं, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करावं, म्हणजे सद्ग्रंथांचं आचरण करावं, सद्गुरू चरणी शरणागती ठेवावी. याचा अर्थ काय, तर मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आणू नयेत. या मार्गामध्ये, अध्यात्म मार्गामध्ये माणूस जर शंकेखोर असेल ना तर त्याची प्रगती होत नाही. हे असं असेल का, असं कसं घडेल, हे खोटंच वाटतं आहे, असं घडणंच शक्य नाही, काहीतरी चमत्कार सांगतात, अशा गोष्टींमध्ये अडकू नये. जिथे अशी चर्चा होईल तिथून आपण दूरच व्हावं. कारण मग आपल्या श्रद्धेला, आपल्या निष्ठेला फार तडा जातो. विशेष करून संतचरित्राचा अभ्यास करताना आपल्याला विश्वासच ठेवावा लागतो. आपण ना आपल्या चष्म्यातून संतांकडे बघतो. संतांची खूप ग्रेड वरती आहे हो. त्यांना एखादी गोष्ट जमली म्हणून मला जमेल का. आपण सगळे योगाचा इतके वर्ष अभ्यास करणार आहोत म्हणून आपण की आपला श्वास रोखून धरून आपल्याला समजा भाषा चावल्या तर त्या सगळ्या बाहेर काढण्याची शक्यता आपल्याजवळ आहे का, नाही आहे. त्यामुळे या अभ्यासाचा आणि संतांच्या अशा प्रकारच्या कृतीचे आपण तुलनाच नाही करू शकणार. याचा अर्थ असा आहे की आपण तो चमत्कार असं न मानता असं पण घडू शकतं, हा विचार करून ती निष्ठा वाढवली पाहिजे. होतं कसं की ह्या अशा गोष्टी ऐकल्या आणि चर्चा झाली की मग त्या चर्चेतून आपल्या मनात शंकेची पाल चुकतो. हां खरं आहे बाबा, हे काहीतरी सांगतात, बसलेत आपल्या ह्याच्यावरती आणि तो लाकडी पलंग आहे आणि तो जळतोय तरी ते शांत आहेत. अहो आम्हाला चटका बसला तरी आमचा हात मागे येतो, यांचं कसं असं झालं नाही, अशा मनात शंका यायला लागतात. पण त्यांची तुलना तुम्ही आपल्या सामान्यांशी नाही करू शकत, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला त्या चमत्कार किंवा त्या खोट्या आहेत गोष्टी असं वाटत नाही. एक निष्ठा बसते आपली. आणि जिथे निष्ठा नाही आहे तिथे या अशा सत्शिष्यांनी जाऊच नये. समर्थ आपल्याला सांगणार आहे की आपण अशाच ठिकाणी जावं की आपल्या निष्ठेला चांगली गती मिळेल, आणखीन निष्ठा वाढेल, अशाच लोकांच्या सहवासात आपण जावं. अशा अर्थाने अध्यात्मश्रवण, सद्गुरू वचनांचं पालन, सद्गुरूचरणी शरणागती आणि मग जो आहे तो स्वरूपानुवाद, म्हणजे खरं स्वरूप आपल्याला जे शोधायचं आहे ते आपल्याला मिळेल. जसं सोप्या भाषेमध्ये आपण आता श्रवण, मनन, निधिध्यास असं म्हटलं आणि शेवट आत्मसाक्षात्कार, त्याच गोष्टी या समासामध्ये आपल्याला शब्द फक्त वेगळे वापरलेत आणि मार्ग आपल्याला सांगितला आहे, त्या मार्गाने आपण गेलो तर आपल्याला मिळणार आहे. ह्या सगळ्यांनी काय होईल तर आपण आपला देह प्रारब्धावर टाकून शांत राहू. जीवनात येणाऱ्या सुखदुःखाने आपण जराही चलबिचल आपली होणार नाही. हा मोठा आपला फायदा त्याच्यात होईल. या पद्धतीने गेलो,
येणार नाहीत असं थोडंच आहे, त्यामुळे चढ उतार येणारच आहे. त्या चढ उताराचा परिणाम आपण आपल्यावर करून घेणार नाही की हे ठीक आहे, माझ्या प्रारब्धामध्ये जसं घडतं होणार होतं तसं घडतं आहे, त्याचा आपल्यावर परिणाम करून घेण्याचं काही आवश्यकता नाही, अशी आपली मनाची वृत्ती तयार होईल. हा सगळा विचार या समासात आपल्याला करायचा आहे. पहिल्या ज्या 5 ओव्या आपल्याला आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्याला समर्थ सांगणार आहे की हे जर ब्रह्मज्ञान महत्त्वाचं आहे तर बाकी सगळं विनाकारण श्रम आहेत. आणि मग ज्ञानेश्वर माऊली जसं असतं ना की एखादा मुद्दा पटवून द्यायचा तर एका पाठोपाठ एक दृष्टांत देतात, तसं समर्थ पण आपल्याला खूप सारे दृष्टांत देतात. ते म्हणतात काय आपल्याला हवं आहे ना ब्रह्मसाक्षात्कार व्हायला, ब्रह्मज्ञान व्हायला. मग ते ब्रह्मज्ञान व्हायचं असेल आणि ते जर एवढं महत्त्वाचं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी बाजूला करा, कारण ते बाकी सगळं करण्यात आपले उगाच श्रम होतात. मग काय आपल्याला नेमकं हवं आहे, ब्रह्मज्ञान म्हणजे काय हवं आहे. मग उदाहरण द्यायला सुरुवात केली की आपल्याला धान्य हवं आहे ना, भोसा टाकून द्या. आता आपण किती हुशार झालो, आपल्याला बाजारात येणारा सगळा माल स्वच्छच येतो, त्यामुळे आता निवडणं वगैरे काही नाही तर ही सगळी मंडळी जुनी आपल्याला सुपाचं चाळणीचं उदाहरण देतात. ती उदाहरणांची आता गरजच आहे आपल्याला की स्वच्छच धान्य मिळतं. पण धान्य जसं चांगलं आपण घेतो, बाकी सगळं टाकून देतो, तसं ब्रह्मज्ञान आपल्याला घ्यायचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी टाकून द्या. रस रहित जो कडबा असतो तो म्हणे टाकतो वायाच गेले, असं काहीच उपयोग नाही आहे. आता तत्कालीन समाजामध्ये ज्या गोष्टी असतील त्याची उदाहरणं त्यांनी दिली आहेत की तांदूळ धुतलेलं धुवण आहे, त्याचा काय उपयोग आहे. आता आम्ही त्याचा पण उपयोग करतो, झाडांना तेच पाणी घालतो, परंतु त्यांनी सांगितलं की ते वाया जाणार आहे आणि मग वाया जाणाऱ्या गोष्टी टाकून द्या. अशी निरनिराळी उदाहरणं देऊन आपल्याला मुद्दा त्यांनी पटवला आहे की जे आपल्याला हवं आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा, बाकी सगळ्या अन्य गोष्टी सोडून द्या. अगदी स्पष्टच सांगायचं झालं तर या प्रापंचिक गोष्टी सोडून द्या आणि परमार्थाकडे वळा. तर वयाप्रमाणे आपण वळलो आहे तो काही मोठा आपला फार मोठा गुण आहे असं मानायचं कारण नाही. आता वयच असं आहे की बाकी सगळ्याकडे चित्त लागण्याचं कारणच नाही आहे, म्हणून आपण इकडे वळलो आहे. पण तरी देखील का होईना पत्ते पण खेळणारे आणि ज्ञानेश्वर पण वाचणारे असे दोन्ही मंडळी प्रकारचे लोक असतातच की, त्यातून आपण ज्ञानेश्वरी दासबोध वाचतो आहे, त्यामुळे आहे आपला मार्ग आपल्याला मिळाला आहे असं मानायला हरकत नाही. असं या पहिल्या 5 ओव्यांमध्ये समर्थ ब्रह्मज्ञानाचं एकीकडे महत्त्व, ते सार आहे, ते शाश्वत आहे हे सांगण्यासाठी, तो मुद्दा पटवून देण्यासाठी आपल्याला सांगतात. पुढे त्यांनी सगळं सारभूत ब्रह्माचं वर्णन केलं आहे, काय चांगलं आहे आणि काय नेमकं आपण घ्यायला पाहिजे त्याचं वर्णन केलं आहे. ते आपण पाहणार आहोत, परंतु ते आपल्याला संबंध ग्रंथभरच पाहायचं आहे. हे जे निर्गुण ब्रह्म आहे, कारण त्याचं शब्दांमध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी देखील सांगता येत नाही, कारण ते दृश्याच्या पलीकडे आहे, सगळ्या गुणांच्या पलीकडे आहे. आज आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट पाहिजे आहे की ज्यामुळे आपला हा देह तयार झालेला आहे, ती जी पंचमहाभूतं आहे, त्या पंचमहाभूतांचा जो काही म्हणजे हिशोब आहे तो सगळ्यांच्यामध्ये सारखाच आहे. मग बदल कुठे नेमका होतो, तो त्रिगुणांमुळे आपल्यात बदल होतो. पंचमहाभूतांचं जे जरा जरी आपलं प्रमाण बिघडलं ना तरी गडबड होतं आहे, कारण देहामध्ये असणारे पृथ्वी आप तेज वायू आकाश याचा जो हिशोब आहे तो सगळीकडे सारखाच आहे. मग उंच जाड बारीक अशा देहांमध्ये काही वेगळेपणा नाही आहे. पंचमहाभूतातले हे 5 प्रकार तेवढ्याच प्रमाणात सारखेच असले पाहिजेत. जरा जरी पाण्याचा अंश देहातला कमी झाला गडबड होते, साखरेचा अंश वाढला गडबड होते, सगळंच आहे. त्यामुळे पृथ्वी आप तेज वायू आकाशाचा हिशेब आज आपल्याला बघायचा आहे आणि मग त्याच्यातून निर्गुण ब्रह्माकडे जायचं आहे. म्हणजे नेमका आपल्या सगळ्यांमध्ये बदल कशामुळे होतो. एखादा माणूस आध्यात्मिक आहे किंवा एखादा माणूस सात्विक आहे हे कशावरून ठरतं, तर गुणांवरून ठरतं. सत्वरज तम जे आहेत त्या गुणांवरून आपली क्वालिटी ठरायची आहे. की जो तमोगुणीच आहे त्याला त्याच्या आवडीच वेगळ्या आहेत, तर त्याला तेच आवडणार. जो सत्वगुणी आहे त्याला आवडणाऱ्या गोष्टी वेगळ्याच आहेत. या 3 गुणांमुळे सगळा काळ तो माणसांमधला फरक आहे. बाकी पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सगळ्यांमध्ये सारख्या प्रमाणात आहेच आहे, त्याचं प्रमाण बिघडताच कामा नये. खरं जायचं आहे निर्गुण ब्रह्माकडे, पण निर्गुण ब्रह्माकडे ज्या मानवी देहामुळे आपण जाऊ शकणार आहोत त्या मानवी देहाचा पण विचार करायलाच हवा ना. बाकी अन्य कोणाला काही निर्गुण ब्रह्म वगैरे कळणार नाही आहे, फक्त माणसालाच कळणार आहे. म्हणून ते आपल्याला पुन्हा एकदा हे सगळं सांगणार आहेत. आणि जसा देह महत्त्वाचा आहे तसा मन पण महत्त्वाचं आहे. त्या मनाचा पण विचार करणार आहेत. मनाला सुद्धा ना ह्या साधनेचे कष्ट घ्यावे लागतात, त्याच्याशिवाय ह्या अध्यात्माचा अर्थ कळणार नाही आहे, ब्रह्माचा अर्थ कळणार नाही आहे.
त्या मनाला पुन्हा एकदा त्या ब्रह्माशी एकरूप व्हायला मना सारखे सारखे मध्ये मध्ये येतील व्यत्यय, त्या सगळ्या व्यत्ययानं आपल्याला बाजूला करावं लागेल. म्हणून मग समर्थांचा जो लाडका शब्द आहे प्रयत्न, तो पण 25, 26, 27 या 3 ओव्यामध्ये पुन्हा एकदा सांगितलं आहे की ह्या सगळ्यासाठी खूप प्रयत्न करायला हवेत. असं पटकन येणारी गोष्ट नाही आहे, पण प्रयत्न साध्य मात्र आहे. आणि एकदा खरा देव कळला की खरा मी पण आपल्याला कळतो. देव शोधून तर झाला आहे, फक्त आता तो जो सगुण रूपातला देव आहे त्या सगुण रूपाकडून आपल्याला निर्गुण देवाकडे जायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला देवाचं आणि भक्ताचं ऐक्य, सद्ग्रंथ, सद्गुरू, सद्गुरूंचं सांगणं या सगळ्याचा पुन्हा एकदा आढावा याच्यामध्ये ते आपल्याला घेऊन सांगणार आहे. एकूण असं आपल्या लक्षात येईल की परमार्थ साधनेच्या ह्या सगळ्या पायऱ्यांनी कसं चढायचं. सोप्या शब्दांमध्ये आपण पाहिलं तर आपण शब्द ओळखीचे आपल्याला आहेत. श्रवण, मनन, निधिध्यास सगळं झालेलं आहे. आता आपण पाहिलं तर सद्गुरूंच्या संदर्भातलं आपलं आहे की सद्गुरूची आज्ञापालन करायचं, शरणागती, सद्गुरूला शरण जायचं किंवा श्रवण करायचं भरपूर. याच्या सहाय्यानं आपल्याला या ब्रह्मज्ञानाचं अवलोकन करता येईल. मग आता या देहाचा आणि मनाचा विचार करायचा की ज्याच्यामुळे आपल्याला या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे. कसा आहे हा देह? आत्ता म्हटलं तसं या पंचमहाभूतांचा देह आहे. आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण पाहूया की तळपायापासून मांड्यांपर्यंत आपल्या ज्या देहाची रचना आहे त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे. आपण उभे राहू शकतो ज्या पायांच्या ताकदीवर, तर तो पृथ्वी हा आधार आहे. जसं आपल्या सौंदर्यदृश्य जगाचा आधार पृथ्वी आहे तसं आपल्या देहाचा आधार पृथ्वी आहे. तर आपल्या देहामध्ये तळपायापासून मांड्यांपर्यंत पृथ्वी तत्व आहे. आता याचा अर्थ पृथ्वी तत्व आहे, त्याच्याबरोबर आप, तेज, वायू, आकाश आहेच. पृथ्वी तत्व जास्त आहे आणि आप, तेज, वायू, आकाश आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. त्या पोटरीमध्ये तो वायूचा गोळा आला की एक क्षणभर का होईना जे काही यातना होते आपण सगळ्यांनी कधी ना कधी तो अनुभव घेतलेला असतो. म्हणजे वायू आहे, तो वायू गोळा एका ठिकाणी अडकला की आपल्याला यातना होतात. तो फिरत असतो तो पण आपल्याला काही त्रास नाही आहे. रक्त सगळीकडे फिरत आहे, त्यामुळे जलतत्व आहे. त्यामुळे पृथ्वी तत्व या भागामध्ये अधिक आहे, पण आप, तेज, वायू, आकाश आहेच. आता असं जर आपण लक्षात आलं तर आपल्याकडे काही काही म्हणी आहेत बघा. माणसाचे पाय मातीचे असतात, माती म्हणजे पृथ्वी आपल्याला म्हणायचं आहे. तर हे पृथ्वी तत्व अधिक आहे, त्याच्यावरूनच ह्या अशा म्हणी वाक्प्रचार तयार होतात. तर आपल्याला हे पटकं कळेल की खरंच हे जास्त आहे. पाय दुखायला लागले ना आपले, तर पृथ्वीचा समास आहे आपल्या दासबोधामध्ये. मनापासून वाचावा, म्हणजे त्या पृथ्वी तत्वाला आपण शरण जावं की अरे बाबा तुझ्यामुळे मी उभी आहे रे, तू असा संप पुकारला असं माझं कसं होणार. असं त्याला करूया प्रार्थना की जरा पाय दुखायचं थांबतात. बाकी करावं, औषध पाणी घ्यावं, पायवरती जरा करून टक्क्याला टेकून मग आडवं व्हावं, अशा गोष्टी कराव्या. पण एकीकडे त्या पृथ्वी तत्वाचा पण थोडासा आभार त्याच्यासाठी पण मानावेत. आता पृथ्वीच्या बाबतीत विचार केला तर पृथ्वीला आपण किती त्रास देतो. तिला जाळतो, तिला खणतो, काय काय करतो. जलप्रलय आला तर तिचं किती स्खलन होऊन जातं, सगळं धूप होते त्याची. की अगदी आपल्याला चांगलं त्या जमिनीतून मिळावं म्हणून तुडवतो सुद्धा तिला, खतं बितं काय काय करतो आपण पृथ्वीसाठी. असं सगळं करतो तरी देखील ती शांत असते, ती आपल्याला चांगलंच देते. म्हणजे पृथ्वी तत्वाकडून आपल्याला हे शिकायचं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये बघा या पृथ्वी तत्वाचा म्हणजे पायामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे असं आपण म्हटलं तर तो पाय जरी वस्तूला लागला चुकून, मुद्दाम तर आपण नाहीच करणार, कोणाला लाथ मारण्याची आपली म्हणजे मनाचीच आपल्या तयारीने चुकूनसुद्धा आपण मनात पण आणणार नाही. पण चुकून पाय लागला तरीसुद्धा आपण लगेच नमस्कार करतो, निर्जीव वस्तूला नमस्कार करतो. नातवंडांना पटवून द्यावं लागतं की तो चमचा काही तुला थँक्स म्हणणार नाही आहे, पण तरी तो उचलायचा, नमस्कार करायचा आणि जागेवर ठेवायचा. आता का हा प्रश्न लगेच येतो. त्या काला आपल्याजवळ उत्तर हे आहे की पृथ्वी जशी क्षमाशील आहे, पृथ्वीला आपण एवढ्या प्रकारचा त्रास देतो तरी ती आपल्याला फुलं देते, फळं देते, धान्य देते, सगळं काही करते. एवढे कारखाने आपले उभे आहेत, आपला भार सहन करते आहे, म्हणून त्या पृथ्वीला नमस्कार करायचा आहे. आणि ह्या पृथ्वी तत्व जिथे आहे त्या देहातला जो पृथ्वी तत्वाचा भाग आहे त्यालाही आपण फार मोठं आधार आहे तू माझा. खरोखरच आपल्या लक्षात येईल की ज्यांच्या पायातलं बळ गेलेलं असतं त्याला किती त्रास आहे. आपण ना हिंडतोय, फिरतोय, धावतोय तर आपल्याला किंमत कळत नाही त्याची, पण ज्यांना नाही आहे त्यांना बरोबर याचं महत्त्व कळतं. या अर्थाने तळपायापासून मांड्यापर्यंतचं जे पृथ्वी तत्व आहे
त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. योगी माणसं जी असतात ती मंडळी जी अभ्यास करतात किंवा ध्यान करतात, संयम करतात, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या तत्वाकडून ही स्थिरता मिळते. ध्यानासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या पृथ्वी तत्वाकडून आपण काय घ्यायचं, तर पृथ्वी तत्वाकडून स्थिरता घ्यायची. पृथ्वीच्या जवळ ही मोठी कितीही तुम्ही काही करा ती शांत आहे ना, तशी शांततेचा अभ्यास या पृथ्वी तत्वाकडून शिकायचा आहे आपल्याला. आणि म्हणून आपण म्हणतो ना की ध्यानाला बसलं की जे काही आपण आसन घालणार आहोत, वज्रासन असेल, याचं असेल, पद्मासन असेल, तर त्याच्यामध्ये स्थिर बसता आलं पाहिजे. नाही तर साधी मांडी घाला, पण आता जे काही जितक्या वेळ बसायचं तिथं हलवायचं नाही असं आपण सांगतो. जमलं जास्त चांगलं तर प्रश्नच नाही, पण नाही जमलं तर आपल्याला जमेल त्या आसनामध्ये स्थिर बसायचं. तो जो स्थिरतेचा विषय आहे तो आपल्याला पृथ्वी तत्वाकडून शिकायचा आहे. आपण पाहिलं की 4 गोष्टी आहेत, त्यातली जी काही सहिष्णुता आहे सद्गुरूंबद्दलची ती पण आपल्याला पृथ्वी शिकवते. फार मोठं पृथ्वी तत्वाचं, सगळ्याच 5 तत्वांचं महत्त्व आहे, पण पृथ्वी तत्वाकडून काय काय घ्यायचं, ते अशा प्रकारची स्थिरता, अशा प्रकारची शांती, अशा प्रकारची सहिष्णुता पृथ्वी तत्व आपल्याला देते. आणि ते तत्त्व आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारे तळपायापासून मांड्यांपर्यंत असतं. पुढलं जे आहे मांड्यांपासून नाभीपर्यंतचा भाग, या भागामध्ये आपतत्व आहे, म्हणजे जलतत्व आहे. इथे जो सगळा देहाच्या वाईट गोष्टींचा निचरा होणार असतो तो या भागातून होतो, म्हणून तिथे जलतत्वाचा विचार केलेला आहे. आता हे पाणीसुद्धा त्याच्या गुणांनी किती महत्त्वाचं आहे आपल्याला माहिती आहे. सगळ्या प्रकारचं पावित्र्य आणायचं झालं तर पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याशिवाय आपलं काही चालणारच नाही, म्हणून जीवन म्हटलं आहे त्याला. एक वेळ अन्नाशिवाय आपण कदाचित काही काळ थांबून राहू शकू, पण पाण्याशिवाय आपल्याला राहता येणार नाही. त्यामुळे जसं सद्गुरूचा एक महत्त्वाचा गुण आपण अभ्यासाला होता निर्मलत्व, तसं पाणी हे पावित्र्य निर्मलत्व आपल्याला देतं. त्यामुळे हे जे जलतत्व आहे त्या जलतत्वाचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. लक्षणे पाहता जळ स्वभावे अति निर्मळ, म्हणजे त्या पाण्याचा मूळ स्वभावच दुसऱ्याला निर्मळ करण्याचा आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी पाणी लागतं. नुसत्या आपण आपलं ड्राय क्लिनिंग म्हणतो, पण आपलं खरं समाधान होती पाण्याने. आपण कपडा जेव्हा धुतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. आता नाईलाजाने किमती कपडे, सिल्कचे कपडे आपण ड्राय क्लिनिंग करून आणतो, दुसरा मार्ग नसतो म्हणून. पण निर्मलत्व द्यायला, पावित्र्य द्यायला पाण्याशिवाय दुसरा काही हे नाही. कपडे स्वच्छ करणं, भांडी स्वच्छ करणं, घर स्वच्छ करणं, शरीर स्वच्छ करणं, सगळ्याला पाण्याची नितांत गरज आहे. ते पाणी आपल्याला, जलतत्व आपल्याला प्रकृतीस्तव कोमल मधुर केवळ सर्वांशी. बाह्य पावित्र्याला तर आहेच, पण पाण्यामुळे जरा पाण्याचा अंश कमी झाला. आपल्याला व्हॉट्सॲप व्यासपीठामध्ये किती गोष्टी ऐकायला मिळतात. परवा मला वाचायला मिळालं, शरीराला सुरकुत्या पडत नाहीत पाण्याचा अंश जर नीट राहिला तर. त्यामुळे वृद्ध मंडळीला सांगतात भरपूर पाणी प्या, जाता येता पाणी प्या. म्हणजे लगेच आपण हो का बरं असं आहे का, लगेच आपण आणखी त्याचं वाचतो की सुरकुत्या. आता काय खरं म्हणजे त्या शरीरधर्माप्रमाणे वयाप्रमाणे जे काय व्हायचं ते होणारच आहे. पण आपल्या लक्षात येईल की या जलतत्वाचं महत्त्व आपल्या देहामध्ये किती आहे, की त्याच्याशिवाय की आपलं निर्मलत्व पावित्र्य सिद्ध होत नाही. पुढे नाभीपासूनचा जो हृदयापर्यंतचा भाग आहे तो अग्नीचा आहे, तेज तत्व त्याला म्हणतात. आपल्या शरीराची उष्णता पण कायम टिकावी लागते, वाढता पण कामा नये, थंड पण पडता कामा नये. जे टेम्परेचर असायला हवं तेवढं हवंच आहे. ते निर्माण करण्याचं जे काम आहे ना, ते सगळे अवयव ह्या भागामध्ये आहेत, नाभीपासून हृदयापर्यंत. म्हणजे यकृत आहे, पित्ताशय आहे, प्लीहा आहे. तर या सगळ्या गोष्टी जे काम करता आहेत त्या सगळ्या कामांसाठी लागणारी जी उष्णता आहे, ती उष्णता किंवा त्यासाठी लागण्याचे तेज तत्व आहे ते या ठिकाणी. आता अग्नीच्या बाबतीत पण आहे की अग्नी जर भक्षक झाला तर गडबड होते. छानपैकी आपण समई लावली आहे, निरांजन लावली आहे तर प्रसन्न आहे, पण तो भक्षक झाला तर गडबड आहे. रोज वर्तमानपत्रामध्ये ही बातमी येत नाही की आमच्या घरात गेलो ना किती छान प्रसन्न वाटलं, समई तेवत होती, गॅसचा भडका उडाला. बातमी याची चांगली बातमी कोण देत आहे, पण अग्नीजवळ दोन्ही गोष्टी आहेत. तसं या ठिकाणी आहेत. या सगळ्या क्रिया आपल्या नीटपणाने चालल्या म्हणजे तो अग्नी नीटपणाने जेवढा आवश्यक आहे तेवढा उत्पन्न झाला तर आपलं शरीर सगळं चांगलं राहतं. पण तो भक्षक आहे, गडबड झाली की या सगळ्या इंद्रियांमध्ये गडबड होऊ शकते. या ठिकाणी हे तेज तत्व आहे.
हे आता आपण हिशोब बघताना आपल्याला आणखीन कळेल, पण या सगळ्या देहाच्या त्या त्या क्रमाने आपण जातो आहे, तर कुठे कुठे तत्त्व हे जास्त आहे ते आपल्याला कळेल की ते तेज तत्त्व, अग्नितत्व हे अधिक आहे. हृदयापासून फुफ्फुसांचा जो भाग आहे नासिकेपर्यंतचा, त्याला तिथे वायुतत्व आहे. श्वासोश्वास तिथे चालतो. त्या श्वासोश्वासाची क्रिया चालणारी जी गोष्ट आहे ती आपल्या हृदयापासून आपल्या नासिकेपर्यंत या भागात असते. आता वायूचा गुण काय? वायूशिवाय चालत नाही. श्वास क्षणभर पण झोपेतसुद्धा बंद होऊ शकत नाही. आपला श्वास बंद झाला की संपलं. त्यामुळे ती किती आवश्यकता आपल्याला माहिती आहे. भुकेचं एक मर्यादा आहे. 8 तासाची आपण मर्यादा ठेवू की तेवढा वेळ आपलं अग्नितत्व काम करत असतं. आपल्याला त्याच्यासाठी इंधन घालावं लागत नाही. जेवलं की रात्री 8 तासानंतर पुन्हा खाल्लं तरी चालतं. त्या इंधनाचा परिणाम 7-8 तास टिकतो. वायूचं तसं नाही हो, तो सारखा चालूच पाहिजे. मग तो जो श्वासोश्वास आहे त्याच्याकडून गुण काय? तर असं सगळं करून तो अलिप्त आहे. प्राणधारणे पुरता त्याला आहार पुरतो. त्याला काही खूप काही लागत नाही. बरं, फुकटच आहे सगळी हवा येणारी, त्यामुळे त्या वायूसाठी आपल्याला काही फार करावं लागत नाही. आवश्यक तेवढा. आता त्या नासिकेपर्यंतच्या भागामध्ये आपली वाणी पण येते ना, त्यामुळे त्या श्वासाकडनं म्हणजे त्या वायुतत्वाकडनं आपल्याला ही पण गोष्ट शिकायची आहे की तो जसा अलिप्त आहे, तो जसा आवश्यक तेवढा घेतला टाकला जातो आहे, तसं आपल्या वाणीनं पण करावं. आवश्यक तेवढाच तिचा वापर करावा. किती बोलावं, किती बोलू नये, काय बोलावं, काय बोलू नये, असं सगळा विचार. कारण ते बरोबर बघा, त्या हृदयापासून ते नासिकेपर्यंत वाणी पण मध्ये आलेली आहे. त्यामुळे वायूची जी अलिप्तता आहे ती वाणीलासुद्धा लागू आहे. तर वाणीने पण अलिप्तपणानं राहावं. वारा जसा कुठे गुंतत नाही, तो बिचारा वाहत जातो, वाटेत येणाऱ्या सगळ्या वस्तूंवरती परिणाम करेल, तसं वाणीचं पण असावं. वाणीने पण शब्दाने कुठे अडकू नये, आपलं प्रवाहात राहावं. आणि नाकापासून पुढे मस्तकापर्यंत आकाशतत्व आहे. या आकाशतत्वाचं सुद्धा असं आहे की आकाशाचे गुण काय? तर आकाश म्हणजे पोकळी, शून्य, काहीच नाही ते आकाश. आपण ज्याला आकाश म्हणतो तिथे काहीच नाही. आपण जेवढं उंची जाऊ तर आकाश आणखी उंच जातच आहे. त्यामुळे आकाश या गोष्टीचा विचार केला तर त्या आकाशाला आपल्याला काही स्पर्श करता येणार नाही. आपण जर म्हटलं की आकाश ठेंगणं वगैरे शब्द आहेत, परंतु म्हणून की आपल्याला आकाशाला हात लावायला जाता येणार नाही. आकाशात ढग आहेत असं आपण वर्णन करतो, पण म्हणजे काय? आकाशात ढग आहेत म्हणजे आकाशाला काही स्पर्श करत नाही आहेत काही, पण त्या तुमच्या आणि आकाशाच्या मध्ये ते ढग आहेत, ते इकडून तिकडे वाऱ्याच्या सहाय्यानं जातात. पण आकाशात ढग आहेत असं आपण म्हणतो, पण आकाश ही गोष्ट आहे ती शून्य आहे, पोकळी आहे. तसं या नाकापासून मस्तकापर्यंतचा भाग आहे ना, हा असंगत्व देणारा आहे. म्हणजे काय? असंगत्व, अभेदत्व, एकजिन्सीपणा, काही शब्द आपल्याला आता पाहायचे आहेत. हे आकाशाचे गुण आहेत, ते सगळे या ठिकाणी आहेत. म्हणून आपण भ्रूमध्याचा विचार करतो. ध्यानधारणेमध्ये या 2 भुवयांच्या मधली जी जागा आहे त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करावं. त्यामुळे शून्य अवस्था किंवा आपल्या गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये जी कुंडलिनी शक्ती याचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामधला जो प्रवास आहे, ती आकाशतत्वामध्ये ती कुंडलिनी अगदी सरोवरामध्ये एखादं कमळ फुलावं तसं वेटोळं करून डोकावते आहे वगैरे सुंदर वर्णन माऊलींनी केलं आहे. गीतेत काही एवढं सगळं वर्णन नाही आहे, पण माऊलींच्या ओव्यांमध्ये वर्णन आहे. तर ते सगळं पाहिलं की कळेल की हे जे आहे ते आकाशतत्व आहे. आणि ही जी आहे आता आपल्या सामान्य मंडळींसाठी ह्या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा की कळलं आपल्याला. पोकळी आहे, महत्त्वाचं तर आहेच. आत्ताच काहीतरी विषय झाला, डोकं दुखणं की संबंध शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे हे जे काही मेंदू आहे बुद्धी देणारा, ती फार महत्त्वाची जागा आहे. जरा जरी तिथे गडबड होऊन चालत नाही. याचं कारण असं आहे की ते अवकाश म्हणजे पोकळी असं पण म्हटलं. या पोकळीमध्ये काम, क्रोध, शोक, मोह, भय हे सगळे विकार प्रवेश करतात. पोकळी आहे ना, त्या जायला पटकन सोपं जातं. त्या आकाश जो भाग आहे, पोकळी जो भाग आहे, त्या पोकळीमध्ये ही मंडळी हे पटकन स्थान मिळवतात आणि मग गडबड होते. डोकं दुखण्याच्या कारणांमध्ये आपण शिरलो तर आपल्याला कळतंच, काहीतरी आपल्या मनाविरुद्ध गडबड झालेली असते, त्याचे परिणाम असतात. डोकं दुखणं म्हणजे वेगळं काय असतं. तर आपले सगळे षड्रिपू ह्या पोकळीत जाऊन बसतात, तिथे प्रवेश करतात आणि मग ह्या आकाशतत्वाचा आविष्कार काय होतो तर त्याचा परिणाम जो काही आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक शब्द आपण वापरतो. आता हे सगळं देहाच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं कळावं म्हणून. हे असंच्या असं सगळं दृश्यसृष्टीला पण लागू आहे. पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. हे आपल्याला पटकन कळलं की तळपायापासून मांड्यांपर्यंत, मांड्यांपासून नाभीपर्यंत, नाभीपासून हृदयापर्यंत, हृदयापासून नासिकेपर्यंत, नासिकेपासून मेंदूपर्यंत, हे आपल्याला पटकन कळलं.
कारण हे पिंडाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं म्हणून. हे असंच्या असं सबंध दृश्य जग म्हणजे समजा एक देह आहे असं मानलं तर या सगळ्या गोष्टी या सबंध सृष्टीमध्ये आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या नावाने आहेत आणि अशाच पद्धतीने कार्य करतात. आपल्याकडे ना ज्या आता पंचायतन पूजा आपण करतो, तर पंचायतन पूजा करताना शिवाची, विष्णूची, गणेशाची, देवीची आणि सूर्याची अशा 5 पूजा पंचायतनामध्ये करतात. ह्या 5 पूजा म्हणजे पंचमहाभूतच आहे. सूर्याची पूजा करायची म्हणजे तेजाची पूजा करायची, त्या गणेशाची पूजा करायची म्हणजे जलतत्वाची पूजा करायची. अशा पद्धतीनेच ती पंचायतन पूजा केलेली आहे. या संबंध सृष्टीला सुद्धा या पंचमहाभूतांनी हे केलं आहे. आपल्याकडे कुठलीही पूजा असू दे बघा, कलश असतो म्हणजे पाण्याची पूजा असते, रूपकात्मक सगळ्या गोष्टी आहेत, पण पंचमहाभूतांचीच पूजा, पंचमहाभूतांचाच स्मरण त्या याच्यामध्ये करायचं असतं. किंवा आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियांचा विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की अरे जिव्हा जी आहे ती काय आहे, तर रस आहे म्हणजे जलतत्व आहे. आता सोयीसाठी म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु सगळीकडे अन्य या आहेतच. अधिक काय तर पृथ्वीतत्व पायामध्ये आहे, पण आप, तेज, वायू, आकाश आहेच. बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी लागतातच, त्याशिवाय होणारच नाही आहे. त्या पंचमहाभूत आता त्याचा हिशोब जो आहे तो पण आपल्याला नंतर जरा बेलसरांच्या दासबोधामध्ये तक्त्यानिशी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की कशा कशा कुठे कुठे पृथ्वीतत्व किती असतं, बाकीचे किती असतात. म्हणजे 1/2 पृथ्वीतत्व आहे. आता उरलेल्या 1/2 एक पंचमांश, एक पंचमांश, एक पंचमांश असे 4 उरलेले आहेत आणि मग एक पूर्ण तो तयार होतो. अशा पद्धतीने आपल्याला हिशोब तक्त्याच्या स्वरूपात दाखवला आहे, तो आपण यथावकाश पाहणारच आहोत. आता याचा विचार केला तर प्रत्येक तत्वामध्ये असणारे हे बाकीचे जसं म्हटलं की समजा रूपरसगंध एक एक गुण जास्त तिथे असतो. म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियाच्या मार्फत आपण ज्या गुणांचा विचार करणार आहोत, समजा पृथ्वीच्या ठाईचा विचार केला तर तिथे रूप, रस, शब्द, स्पर्श सगळं गंध सगळं आहे. अगदी पाणी मारलं की छान वास येतोच की हो, म्हणजे तिच्यामध्ये सुगंध देण्याची पण गोष्ट आहे. स्पर्श आपण करू शकतो, तेजाला स्पर्श नाही करू शकणार. एक एक गुण नंतरच्या ह्याच्यात कमी होत जातं. आपामध्ये गेलं तर तिथे पाण्याला गंध नाही आहे. पाणी म्हटलं तर जे वस्तू टाका त्याच्यात, एखादं मोगऱ्याचं फूल टाका की वास येईल, पण त्याला स्वतःला गंध नाही. प्रत्येक एकेका महातत्वामध्ये एक गुण कमी होतो. तेजाचा विचार केला तर बाकी सगळं मिळेल आपल्याला, परंतु आपण स्पर्श नाही करू शकणार. अग्नीला काय, सूर्याला काय स्पर्श नाही करता येणार, त्यामुळे बाकी सगळं मिळेल पण स्पर्श नाही. वायुतत्वामध्ये पण आपल्याला कळेल किंवा आकाशाचं आहे तर आपण नुसता पोकळी असल्यामुळे शब्द उच्चारतो, आपल्याला त्या शब्दाचा प्रतिध्वनी ऐकायला येतो, पण अन्य बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यातून नाही मिळणार. असं प्रत्येक तत्वामध्ये हिशोबाने केलेलं काय निसर्गाची किंवा काय ईश्वराची करावत आहे ते आपल्या लक्षात येईल. त्या सगळ्यामध्ये जसं पिंडामध्ये आपण समजून घेऊ शकतो तसं ह्या ब्रह्मांडामध्ये पण आहे. आणखीन एका पद्धतीने आता या सगळ्याचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्या आपल्याला ह्या ब्रह्माकडे जायचं आहे किंवा ब्रह्मतत्व समजून घ्यायचं आहे, ईश्वर समजून घ्यायचं आहे, त्याच्या आड येणाऱ्या गोष्टीसुद्धा याच्याशी जुळवलेल्या आहेत. म्हणजे आता पृथ्वीचा विचार केला तर ज्या पृथ्वीचं आपण शांती आहे, सहनशीलता आहे असं वर्णन केलं, आपल्याला ही शांती किंवा सहनशीलता का येत नाही तर पृथ्वी तत्वाचा अंश, त्याचा जो काही विचार आहे तो आपल्याकडून कमी होतो. याचाच अर्थ आपला जो अहंकार आहे, म्हणून आपल्याला त्या शांतीचा, समाधानाचा हा म्हणजे पृथ्वीजवळ असणारी जी एक सहनशीलता आहे त्या सहनशीलतेचा अनुभव आपल्याला नाही, किंवा आपली सहनशीलता कमी पडते. का कमी पडते तर याचं कारण आपला जो अहंकार असतो. किंवा आप जो आहे तो आपाचा संबंध चित्ताशी आहे, तेजाचा संबंध बुद्धीशी आहे. आपण अमक्याची बुद्धी तेज आहे आणि मग तेज कमी आहे म्हणजे मंद आहे. असं प्रत्येक या तत्वाशी, महातत्वाशी एक गुण जोडलेला आहे. वायूचा तत्व मनाशी आहे, चंचल मन कृष्ण असं म्हटलंच आहे की वायूपेक्षा मन चंचल आहे. त्या प्रत्येक आपल्या या गोष्टीशी, आपल्या या अंतःकरण चतुष्टय ज्याला म्हटलं आहे ते सगळं जोडलेलं आहे. मग ह्याचा अर्थ असा की ही तत्त्व सगळी जेव्हा छान कार्यरत असतात त्यावेळेला आपलं सगळं छान असतं. मग काही आपल्याला अहंकाराचा त्रास होत नाही, राग येत नाही किंवा मन चंचल म्हणून अस्थिर होत आहे असं होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या पंचमहाभूतांचा विचार या पद्धतीनं
या ब्रह्माकडे जाण्यासाठी करणं भाग आहे असं आपल्याला लक्षात येईल. याच समासामध्ये आपण जसं देवशोधन मागच्या वेळेला पाहिलं, त्यावेळेला आपण आणखीन एक गोष्ट पाहिली होती की माणसाच्या दुःखाचं जे कारण असतं ना, ते कारण पण त्यांनी आपल्याला सांगितलं आणि त्याच्यावरचा उपाय पण आपल्याला सांगितला. कारण काय सांगितलं तर स्वस्वरूपाचं अज्ञान हे कारण आहे. एकदा आपलं स्वस्वरूप काय आपल्याला कळलं तर आपलं दुःख होत नाही. त्या आपल्या दुःखाचं कारण काय आहे तर स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि मग त्याच्यावर उपाय काय आहे तर ते जाणणं. ते जाणलं तर आपल्याला होईल. त्यामुळे दुःखाचं कारण दूर करायचं असेल तर आपल्याला स्वस्वरूप काय आहे ते जाणलं पाहिजे. हा एकमेवच उपाय आहे. आता ते जाणण्यासाठीचा आपला हा सगळा प्रयत्न चालला आहे. शाश्वत समाधान, शांती, आनंद आपल्याला मिळायला हवं असेल, आपल्या हृदयाचं सार्थक व्हायला हवं असेल तर या ईश्वरप्राप्तीचाच आपल्याला विचार करायला हवा. हे तर आपण आता लक्षात आलंच आहे आपल्याला. कितीही पैसा असला, कितीही आपण डिग्र्या मिळवल्या असल्या, कितीही सुखाच्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असल्या तरीसुद्धा माणूस सुखी नसतोच. मग त्याला नेमकं काय हवं आहे तर खरंच त्या ईश्वराची ओळख हेच आपल्याला हवं आहे. आता ज्या सुखांचा आपण विचार करतो ती आपल्याला इंद्रियाद्वारे मिळतात. सुख जी आहे ती सगळी सुख कोण देतं तर इंद्रियांच्याद्वारा आपल्याला सुख मिळतं. जी सगळी विविध सुखांचा उपभोग आपण घेताना आपण म्हणतो ना की काय करणार हो, अमक्या अमक्याला दिसत नाही ना म्हणून, तर ती आपल्याला ही सगळी इंद्रिय आपली सगळी कामं करतायत म्हणून या सुखाचा आपण अनुभव घेतो. पण होतं असं, त्या इंद्रियांना शक्ती देणारी आतली जे स्वरूप आपल्याला ओळखायचं आहे त्या शक्तीचं आपल्याला विस्मरण झालेलं असतं. इंद्रिय आहे याची श्रीमंती आपण छानपैकी दाखवतो आहे, इंद्रियांच्याकडून आपण घेतो आहे पण सुख, पण त्या इंद्रियांना शक्ती देणारी जी काही शक्ती आपल्यामध्ये आहे ज्याला आपण वेगवेगळी नावं देतो. आत्ता या समासापुरतं आपण ब्रह्म म्हणणार आहोत. एरवी आपण त्याला चैतन्य म्हणतो, आत्मा म्हणतो. तर या सगळ्या ही जी शक्ती आहे ती आपल्याला कोण देतो, ती देणारा जो आहे. त्यामुळे आपली इंद्रिय काम करता येत नाही, तर इंद्रियांना काय करता येणार आहे. त्या सत्तेचं आपल्याला विस्मरण होतं, त्या शक्तीचं आपल्याला विस्मरण होतं. आणि गंमत अशी आहे की एखादी गोष्ट गेली की त्या गोष्टीचं स्मरण होतं. आत्ता लाईट गेले तर आपल्याला विजेचं स्मरण होईल. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल काहीच स्मरण नाही आहे. लाईट गेले तर मग अरे बापरे लाईट कसं गेले आज, मग आपल्याला विजेचं स्मरण होतं. तसं आहे की आपल्याला दुःख झालं की आपल्याला या शक्तीचं स्मरण होतं. सगळं चाललेलं आहे गाडं तोपर्यंत आपल्याला काहीच स्मरण होत नाही. म्हणून जेव्हा सगळ्या प्रकारची अनुकूलता असते ना तेव्हा आपल्याला आठवण होत नाही. मग आपल्याला काय करायला हवं तर ती अनुकूलता असतानाच कबीराचा दोहा आहे, जिस यार ने नथ दी उसको स्मरण करती है बार बार. नथ ज्या नवऱ्याने घेतली त्याचं किती कौतुक सगळ्यांना सांगत होते की मला यांनी नथ घेतली, मला यांनी नथ घेतली. कबीराचं सांगणं आहे. पण ज्यांनी नाग दिलं आहे त्याचं स्मरण कर ना. तर खरं आहे की ज्याचं करायला हवं त्याच्याबद्दल आपण बोलतच नाही, पण ह्या गोष्टींबद्दल बोलतो. अन्न देतो उदर, समर्थांची ओवी आहे, जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी. आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो आहे, तिथे एखादी गोष्ट बॉसने सांगितलेली पटली नाही तरी करावी लागते, कारण पगार घेतो. जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी, की आपल्याला काम करावं लागतं, पटो न पटो. मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. मग आपल्याला जन्माला कोणी घातलं तिथे करतोच ना मनाविरुद्ध, मग इथे पण नको लागू दे मन तरी कर आणि त्या ईश्वराचं स्मरण कर असं आपल्याला ते सांगतात. ज्याच्या सत्तेवर हे सगळं चाललेलं आहे त्याला विसरून चालणार नाही. सगळे व्यवहार त्याच्या सत्तेवर चाललेले आहेत. त्या भगवंताचं स्वरूप आपल्याला जाणून घेतलंच पाहिजे. त्यांनीच आपल्याला शांतीचा समाधानाचा अनुभव मिळणार आहे. नाहीतर अगदी जगज्जेता सिकंदर म्हटला तरी त्याला समाधान मिळालेलं नव्हतंच, त्याला शांती मिळाली नव्हतीच. उलट तो त्याचा जो डायोनिज आहे तो झाडाखालीच बसला होता, काहीच नव्हतं त्याच्याजवळ, तरी त्याला सुख मिळालं होतं. त्यामुळे सुख कशाने मिळतं तर शेवटी मान्यावर मिळतं. त्या शांतीचा समाधानाचा आपला अभ्यास घ्यायचा आहे. समर्थ आपल्याला गेल्या समासात त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की ज्या गावात तुम्हाला जायचं आहे तिथल्या गावातल्या प्रमुखाशी जरा परिचय करा. कोणी एके ग्रामी अथवा देशी राहणे आहे आपण अशी न भेटता तिथल्या प्रभूशी सौख्य कैसे. असं गेल्या समासात त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की जिथे जाल तिथला जो प्रमुख आहे त्याला भेटा, म्हणजे तुमचं जीवन तिथलं सुखकर होईल. ज्यातला खरा अर्थ आपण लक्षात घेतला
तर आपल्याला कळेल की आपलं हे शरीरसुद्धा एक नगरी आहे. या नगरीचे जे इंद्रिय आहेत ते सगळे नागरिक आहेत. हे नगर आहे आणि हे सगळे नागरिक आहेत. इंद्रिय जे आहेत 10 इंद्रिय, त्या सगळ्या नागरिकांशी आपला परिचय पाहिजे. म्हणजे मग काय होईल, त्या नगरीचा जो चालक आहे ईश्वर, त्याच्याशी आपण होतो, आपला या इंद्रियांशी म्हणजे नागरिकांशी चांगला परिचय होतो. पण त्याचा जो बॉस आहे ईश्वर, त्याच्याशी आपल्याला परिचय करून घेतला पाहिजे. नागरिकांचा परिचय होईल, शेजारी कोण राहतो, अमक्या ठिकाणी कोण राहतो, इथेच माझी अमकी बहीण राहायला आली आहे, तमका काका राहायला आला आहे, त्यांच्याशी आपण परिचय करून घेऊ शकतो. त्यांच्यामुळे आपलं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करतो. इंद्रियांमार्फत आपलं जीवन सुखकर होणार असतं. परंतु त्याचा जो बॉस आहे त्याच्याशी पण आपला परिचय हवा. तो आपला या सगळ्या इंद्रियांचा बॉस म्हणजे ईश्वर. त्या ईश्वराशी आपले ओळख हवी. आता कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्याचं अंतःकरण पंचक आपण एकदा सुरुवातीला पाहिलं होतं. त्यामुळे आता आणि पुन्हा पुन्हा येणारच आहे आपल्याला सगळ्यांना. 10 ह्या ज्या इंद्रियांचा, त्याच्यामुळे आपले शरीर चालतं आहे, ते 10 भाग आपल्याला जर का क्षणभर आपण विचार केला की हे शरीरापासून वेगळे झाले तर काहीच शरीर राहणार नाही. पण दुसऱ्या दृष्टीनं विचार केला की या 10 इंद्रियांशिवाय जे आपल्याजवळ आहे ते जे आहे ते ब्रह्म आहे, ते जे आहे चैतन्य आहे. म्हणजे इंद्रिय म्हणजे ब्रह्म नाही आहे. ब्रह्माने इंद्रियांना ताकद दिली की ज्या इंद्रियांवरती आपण जगतो आहोत. म्हणून त्या इंद्रियांचा तर विचार करायचाच आहे आपल्याला, परंतु त्या इंद्रियांना शक्ती देणाऱ्या चैतन्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि एका अर्थाने ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय म्हणजे अंतःकरण पंचक, ही सगळी एक गाठोडं आहे. आणि हे गाठोडं त्या वासनेच्याकडे जर गेलं म्हणजे त्याच्या विषयात शब्दांमध्ये अडकलं, रूपरसगंध ह्या सगळ्या आपल्या इंद्रियांमार्फत येणाऱ्या गोष्टींमध्ये अडकलं तर गडबड होते. मग त्याला कुठे एका विषयाकडे ईश्वराकडे जर आपण नेलं तर मग हळूहळू आपला देहबोध नाहीसा होतो आणि या ईश्वराशी म्हणजे आत्मज्ञानाचा आपल्याला परिचय होऊ शकतो. म्हटलं तर सगळं काम सोपं आहे पण अवघड आहे. सोपं आहे आणि अवघड आहे म्हणजे काय, तर सोपं अशासाठी आहे की ज्याला कोणालाही प्राप्त झाला आहे त्यांनी आपल्याला दाखवून दिली वाट. आपल्याला का अवघड आहे तर आपल्याला त्याचा अजून अनुभव नाही म्हणून. पण ही ब्रह्मविद्या महत्त्वाची आहे असं पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगतात. अन्य सगळ्या विद्या निरुपयोगी आहेत. अन्य सगळ्या विद्या ह्या केवळ अर्थार्जनासाठी उपयुक्त आहेत, पण त्याशिवाय आपल्याला ब्रह्मविद्या, त्यालाच नाव परा आणि अपरा पण आहे. ब्रह्मविद्येला पराविद्या म्हणतात. अन्य सगळ्या विद्या ज्या आहेत त्या अपराविद्या आहेत. पराविद्या जी आहे ती सूक्ष्म आहे, ब्रह्मविद्या जी आहे ती सूक्ष्म आहे. अपरा जी आहे ती स्थूल गोष्टींकडून मिळणारी जी आहे ती आहे. म्हणजे आत्ता पाहिलेलं सगळं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्याबद्दल कितीतरी माहिती आपण गोळा करू शकू, तर ते सगळं अपराविद्येमध्ये येईल. पराविद्या म्हणजे काय तर ब्रह्मज्ञान. हे सगळं या सृष्टीचं सार जे आहे ते तिथे आहे. आता आपल्याला पंचमहाभूतापासून बनलेलं आहे शरीर आणि त्यासाठी 3 शब्द समर्थ आपल्याला सांगणार आहे की हे जे नाशिवंत जग आहे तेच ब्रह्ममय पण आहे. नाशिवंत जरी असलं तरी ब्रह्ममय आहे असं कसं म्हणायचं, तर ते म्हणण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषांनी आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत. एकाला आत्मा म्हटला आहे म्हणजे अधिष्ठान. एक आपल्याला स्वप्नामधल्या दिसणाऱ्या वस्तू आहेत. स्वप्नामधल्या वस्तू दिसतात आपल्याला पण ते स्वप्न असतं, त्याला अध्यस्त म्हणतात. नुसते शब्द ऐकून ठेवा. आणि त्या स्वप्नाचा जो अनुभव येतो त्याला अध्यास म्हणतात. ज्या आत्म्याचा विचार करायचा आहे त्या कळण्यासाठी म्हणून आपल्याला स्वप्नातल्या वस्तू दिसतात, त्या पुरत्या आपल्याला त्या खऱ्या वाटतात. जागा झाल्यावर आपण म्हणतो की नाही ते खोटं होतं कारण ते स्वप्न होतं. आत्म्याच्या बाबतीत विचार करायचं झाला तर तसं म्हटलं तर स्वप्नवतच आहे, कळत तर नाहीच आहे, पण तरी देखील ते आहेच आहे म्हणून त्याला अधिष्ठान म्हटलं आहे. आपण अधिष्ठान शब्द आपल्याला कळतो, तो आधार आहे, ते स्थान आहे, त्यामुळे ते असलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचा आपल्याला भास होतो पण तरी काहीतरी तिथे असावं लागतंच. जसं आपण नेहमी उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये अधिक वेळा आहे की आपल्याला समोर काळोख आहे म्हणजे थोडं संध्याकाळची वेळ आहे आणि लांब दूरवर एका झाडावरती असं काहीतरी टांगलेलं दिसतं आहे, आपल्याला तो साप वाटतो आहे. प्रत्यक्षात जर आपण बॅटरी मिळवली, मोबाईलवरला टॉर्च काढला आणि अरे नाही तिथे ती दोरी लोंबती आहे. पण आधी जो आपल्याला सापाचा भास झाला त्या भासासाठी काहीतरी वस्तू लागलीच. मृगजळ असतं, त्या मृगजळासुद्धा काहीतरी डांबरी सडक, दूरवरती सूर्यप्रकाश सगळं असायला लागतं, मग आपल्याला त्याचा भास होतो मृगजळाचा. आणि मग जेव्हा आपण जसं जवळ जातो तेव्हा कळतं की अरे ते मृगजळ होतं. पण तसं वाटण्यासाठी, तसा भास होण्यासाठी काही गोष्टी लागतात.
मग ते जसं आहे तसं आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या ज्या गोष्टी दृश्य जग आहे ते लागतं, त्याच्यातून आपल्याला ईश्वर कळतो. म्हणजे हे सगळं माया हवीच, त्याच्याशिवाय ब्रह्म कळणारच नाही आहे. म्हणून ब्रह्माकडे जायचं असेल तरी तो जो काही आधी कळायला हव्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या बिचाऱ्या आहेतच. त्यामुळे संबंध दृश्य जग पण आपल्याला कळायला हवं, माया पण कळायला हवी, तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन कुठलाही एखादी वस्तू, एखादा पदार्थ हा 5 प्रकारांनी आपल्याला कळतो. म्हणजे काय तर त्याला असं म्हणतात अस्ति भाती प्रिय, आणि मग नाम आणि रूप, अशा 5 गोष्टी प्रत्येक वस्तूला असतात. मग आता अस्ति भाती म्हणजे अस्तित्व असतं, ती वस्तू तिथे असते. हे भाती असते म्हणजे आपल्याला तिला दिसते किंवा दाखवता येते. तिसरं ती आवडती नावडती असू शकते, आणि मग तिला नाव असतं, तिला रूप असतं. अशा प्रत्येक वस्तूला ह्या 5 गोष्टी असतातच. पहिल्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या तिन्हींचा नाश होत नाही. असणं, दाखवणं, दाखवता येणं आणि ती उपयोगी पडणं, या गोष्टींचा नाश नाही होत. पण नामरूपाचा नाश पण होतो आणि बदल पण होतो. नाव बदलतं, रूप बदलतं. कुठलीही वस्तू घ्या, या 5 गोष्टी तिला असतात आणि या 5 गोष्टीतल्या पहिल्या 3 बदल होत नाही, पण पुढल्या 2 बदल होतो. आता आपल्या लक्षात येईल की ज्या मन, बुद्धी, अंतःकरण, पंचक याचा आपण विचार करत होतो त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टी बदलतात आणि कुठल्या गोष्टी बदलत नाहीत. देह बदलतो पण पंचमहाभूतांचं प्रमाण नाही बदलत, ते कायम राहणारच आहे. या अर्थाने आपण ह्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला कळेल अनिश्चित असणारं जे नामरूप आहे त्याच्याकडे आपण ते बदलणार आहे, त्यामुळे दुर्लक्ष करायला हवं. जे अनिश्चित आहे त्याच्याकडे कशाला पाहायचं, ज्याच्यासारखा बदल होणार आहे, माईक आहे, त्याच्याकडे काही पाहायचं कारण नाही. आता प्रश्न आला नामरूपाचा, म्हणजे मग इथे नाम घ्यायचं की नाही, भगवंताचं रूप घ्यायचं की नाही. तर त्या भगवंताचं रूपसुद्धा निर्गुणाकडे जाण्यापुरतंच आपल्याला आहे, पण ते बदलायचं आहे. आपल्याला बरं वाटतं आपण कृष्णाचं, गणेशाचं, हनुमंताचं, काय रामाचं रूप बघतो आणि त्या रूपाकडून पुढे जायचं आहे, त्याच्यात अडकायचं नाही आहे. अशासाठी ते आपल्याला सांगत आहेत. पंचमहाभूत आणि 3 गुण, अशी अष्टधा प्रकृती जाणं, अष्टधा प्रकृतीचं नामाभिधान दृश्यायचे. तर या सगळ्या अष्टधा प्रकृतीमध्ये या 5 गोष्टी आहेत, त्यातलं नाम रूप सारखं बदलत असतं. या विचार केला भगवद्गीतेमध्ये सुद्धा पंचमहाभूत सांगितले, आणि इथे जसं सत्वरजतम सांगितलं तसं गीतेमध्ये मन, बुद्धी, अहंकार सांगितलं. अर्थ तोच आहे. आता आपल्याला कळेल की सत्वरजतम ह्या 3 गुण तीच मन, बुद्धी, अहंकार आहेत. शब्द फक्त वेगळे वापरले एवढाच त्याचा अर्थ. या अष्टधा प्रकृतीचा अभ्यास आपल्याला केला की हळूहळू ब्रह्मापर्यंत आपण जाऊ शकतो. पुढल्या काही ओव्यांमध्ये आत्मनिवेदन भक्तीचा उल्लेख पुन्हा आला आहे. साधारण 34 ते 43 आत्मनिवेदन भक्ती आपल्याला सांगितली. आता हे पुन्हा का सांगितलं असा प्रश्न येईल. तर आत्मनिवेदन भक्तीमध्ये आपण अज, अजर आणि अमर असे 3 पाहिले होते. आपण जन्माला येणारे अज म्हणजे, आता ज म्हणजे जन्माला येणारा, अज म्हणजे हा कधी जन्माला येतच नाही. ज्या ईश्वराबद्दल विचार करतो आहे तो आला आणि गेला असं तर नाही, तो आहेच आहे. अजर म्हणजे त्याला विकार नाहीत, आणि अमर म्हणजे तो नित्य आहे. त्या आत्मनिवेदन भक्तीमध्ये तेव्हा आपण आत्मरूप असण्याचा विचार केला होता, त्याचं स्मरण पुन्हा आपल्याला त्यांनी करून दिलं आहे. आणि म्हणून मग या 3 गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्या खऱ्या मीला, म्हणजे आपल्याजवळ तो आहेच ना, त्या खऱ्या मीला, मी म्हणजे या देहाला नाही, माझ्या आत्मस्वरूपाला पापपुण्याचा स्पर्श कुठे असणार आहे. जो तो अज, अजर आणि अमर आहे तर पापपुण्याचा स्पर्श कुठे असणार आहे, असा विचार त्यांनी आपल्याला आठवण म्हणून आत्मनिवेदन भक्तीमध्ये जो झाला आहे तो पुन्हा एकदा दिला आहे. आणि मग 44व्या ओवीमध्ये ते म्हणतात की आता होणार ते होय नाका, जाणार ते जाई नाका, उरली मनातील आशंका जन्म मृत्याची. आता राहते काय फक्त गोष्ट की येणं आणि जाणं, तर त्याच्याबद्दलची शंका मनाला राहत नाही, कारण येणं जाणं फक्त देहाचं आहे, खऱ्या मीचं येणं जाणं नाहीच, खऱ्या मीला पापपुण्य नाहीच. अशा निर्णयापर्यंत या ब्रह्माचा विचार समर्थाने आपल्याला करून दिला आहे. पुन्हा आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की या ब्रह्माला जाळता येत नाही, भिजवता येत नाही, तोडता येत नाही. जसं नैनम छिन्नंती शस्त्र आणि नैनम धरती पावगा गीता म्हणते तसंच इथे पण आपल्याला सांगितलं आहे. आणि खऱ्या अर्थाने
आनंदाचा, समाधानाचा, शांतीचा भाग या ब्रह्मज्ञानाने आपल्याला मिळेल याची खात्री पण त्यांनी आपल्याला दिली. असा हा जरा अवघड असेल, पण आता पुढे पुढे ह्याच विषयाशी पुन्हा जायचं आहे. त्यामुळे ब्रह्मविद्येची एक ओळख, या ब्रह्मज्ञानाची ओळख त्यांनी आपल्याला शरीराच्या सहाय्यानं करून दिली, की शरीर पण आपलं तसंच आहे. त्यामुळे आज आपल्याला 5 तत्वांचा चांगला विचार कळला असेल की जो पुढे आपल्याला पुन्हा पुन्हा लागणार आहे. आपण समर्थांचं स्मरण करू. थांब. तव स्मरण संतत स्फुरणदाय्या माघडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश रक्षणाविण तुझी कथा नावडो तुझ्या समयी आमुची तनुही देश काजी. जय जय.